तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आपल्याला ब्लाऊजचं पेपर कटिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर इथे आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत स्टेप बाय स्टेप। तर बघू शकता, सर्वात पहिले इथे आपण उंची लावून घेतलेली आहे। उंचीसाठी लाईन जी आहे ती मी इथे ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर शोल्डर, मुंडा आणि आर्म होलचं आपल्याला मापी लावून घ्यायची आहे। तर स्टेप बाय स्टेप तर इथे सर्वात पहिले उंची लावून घेतल्याच्यानंतर जो काही एक्स्ट्राचा पेपर होता तो इथे मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर बघा, आता आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे शोल्डर लावलेला आहे मी 5.25 इंच। त्यानंतर इथे मुंडा लावलेला आहे 5.5 इंचाचा। त्याचप्रमाणे इथे छातीचा चौथा भाग लावलेला आहे आणि इथे खालच्या साईडने कंबरेचा सुद्धा चौथा भाग लावायचा आहे। त्याच्या बाहेर 1 इंचाचे बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन लावून इथे बाहेरच्या साईडने 1.5 इंच घेऊन आपल्याला इथे जी मार्जिनची लाईन आहे ती सुद्धा इथे ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर गळा जो आहे तो लावलेला आहे 2.25 इंच आणि मागच्या गळ्याची उंची लावलेली आहे मी ती 9 इंचाची। तर बघू शकता डीप नेक आहे। तर इथे छातीचं माप जे आहे ते मी 32 लावलेलं आहे आणि कमरेचं माप जे आहे ते मी इथे 28 लावलेलं आहे। अशा प्रमाणे इथे मापे लावलेले आहे छाती आणि कमरचं। त्यानंतर गळा लावलेला आहे 9 इंचाचा आणि इथे मुंड्यामध्ये 1 इंच घेऊन इथे अशा पद्धतीने मार्क केलेला आहे मुंड्याचा गोल आकार। त्याचप्रमाणे इथे 2.25 इंचचा गळा लावलेला आहे। त्याप्रमाणे खालच्या साईडने इथे आपल्याला कमरेचा जो काही असेल मिड पॉईंट घ्यायचा आणि इथे जो बॅकचा टक्स आहे तो इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेला आहे। तर हा आपला बॅकचा जो कटिंग आणि ड्रॉफ्टिंग आहे इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे परफेक्ट मापे घेऊन। तर बघू शकता इथे। त्यानंतर आता बॅक झाला आपलं कटिंग। तर आता आपल्याला फ्रंट बघायचं आहे। तर फ्रंटसाठी बघा, हा जो पेपर आहे आपल्याला जसंच्या तसा सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप। तर अशा पद्धतीने जो पेपर आहे तो दुसऱ्या पेपरवर ठेवून पेनच्या साहाय्याने जसंच्या तसा पहिले ड्रॉ करून घ्यायचा। त्यानंतर बघू शकता इथे आता ड्रॉ केल्याच्या नंतर आता आपल्याला समोरच्या कडेची उंची लावायची आहे। समोरच्या कडेची उंची इथे मी 6.25 इंच लावलेली आहे आणि गळारुंदी आहे ती 2.25 इंचाची लावलेली आहे। आणि त्यानंतर गळ्याला इथे अशा प्रकारे गोल आकारात खालच्या साईडने गोल आकार देऊन गळ्याचा आकार द्यायचा। तर बघू शकता त्याचप्रमाणे इथे आता आपल्याला खालच्या साईडने इथे सर्वात पहिले आता समोरच्या मुंड्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। समोरच्या मुंड्यासाठी आपल्याला तर इथे सर्वात पहिले समोरच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे वरच्या साईडने 2.25 इंच घेतलं होतं, तर खालच्या साईडने आता आपल्याला इथे 1.25 इंचाचा वर समोरच्या मुंड्याचा जो आकार आहे तो ड्रॉ केलेला आहे। त्यानंतर इथे बघा क्रॉसपट्टी लावलेली आहे 2.5 आणि 3 इंच। क्रॉसपट्टीवर 5 इंचाची कटोरी अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली आहे। वरच्या साईडने गळ्यातून इथे 1.5 इंच घेतलेला आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला सर्वात पहिले आपण पूर्ण गळा जो आहे तो मोजून घ्यायचा आणि त्यानंतर इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचं समोरच्या सुद्धा भागाचं आपलं इथे पेपर कटिंग जे आहे ते ड्रॉफ्टिंग करून तुम्हाला दाखवलेलं सहज आणि सोप्या पद्धतीने। त्यानंतर कटोरी वाढवायची। तर कटोरी आपल्याला अशा पद्धतीने वाढवायची, छोटी कटोरीवर मोठी कटोरी वाढवण्यासाठी सर्वात पहिले ही जी मेन कटोरी आहे ती आपल्याला सर्वात पहिले इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायची आहे पूर्ण चारही साईडनी। त्यानंतर इकडच्या साईडने आपल्याला 2.25 इंच घ्यायचं, कारण माप जे आहे ते आपलं छोटं आहे। 2.25 इंचला वाढवायचं। 1 इंच वाढवलं तरी चालेल। जर तुमची छातीचा भाग हेवी असेल तर तुम्ही 1.5 इंचाचा टक्ससुद्धा लावू शकता दोन्ही साईडनी। तर इथे 2.25 इंच वाढवलेले तर बघू शकता। आणि त्यानंतर साईडनी इथे आपल्याला डॉट डॉट करून वरच्या साईडने 1/2 इंच घेऊन खालच्या साईडने 2.25 इंचावर आपल्याला बरोबर लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथे खालच्या साईडने टेप आडवा ठेवून याचा मिड पॉईंट काढून घ्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर खालून सुद्धा इथे आपल्याला 2.25 इंच वाढवून घ्यायचं आणि हा जो पॉईंट आहे तिन्ही पॉईंट एकाला एक जोडून घ्यायचे। तर अशा प्रकारे ही जी आपली आहे छोट्या कटोरीहून मोठी कटोरीसुद्धा वाढवून घ्यायची। अगदी कटोरी ही आपली परफेक्ट बसतं, अजिबात टोक येत नाही आणि व्यवस्थित अशी कटोरी आपली इथे ड्रॉफ्टिंग झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं पेपर कटिंग करून बघा, ब्लाऊज शिवून बघा, अगदी व्यवस्थित बसतं। तर बघू शकता इथे ही सुद्धा कटोरी आपल्याला पेपर पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तर 32च्या मापाचं पेपर कटिंग तुम्हाला मी दाखवलेलं कसं वाटलं तर नक्की सांगा। आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।